जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र काढणार आहात, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र शासनाने नवीन गॅजेट जारी करून जन्म आणि मृत्यू नोंदणीचे अनेक नियम बदलले आहेत. आता नवीन नियमानुसार हे प्रमाणपत्र मिळवण्याच्या पद्धतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने 31 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन गॅजेट मधील महत्त्वाचे बदल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता बघा, त्याच्यामध्ये महत्त्वाचे 7 मुद्दे दिले आहेत, तर आपण एक एक मुद्दा पाहूयात. त्याला मुद्दा पहिला आहे नवा नाव लिहिण्याच्या नवीन नियमात. म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीचे नाव, प्रथम नाव, मधले नाव आणि आडनाव अशा पूर्ण स्वरूपात लिहावे लागणार आहे. कोणतेही शॉर्ट फॉर्म किंवा अध्यक्षरे वापरता येणार नाहीत. आता दुसरा मुद्दा आहे तारीख लिहिण्याचा नियम. तर सर्वात तारखा आता डेट, मंथ आणि इयर म्हणजेच महिना आणि 4 अंकी वर्ष अशा स्वरूपात लिहाव्या लागतील. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे पत्ता अधिक सविस्तर. आता अर्जात फक्त गाव किंवा शहर पुरेसे नाही. राज्य, जिल्हा, उपजिल्हा, शहर किंवा गाव परिसर, घर क्रमांक आणि पिनकोड अशी संपूर्ण माहिती देणे आवश्यक असेल. पुढचा चौथा मुद्दा आहे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन. नवीन नियमानुसार जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन देखील मिळू शकणार आहे. पाचवा मुद्दा आहे जर जन्म किंवा मृत्यूची माहिती 30 दिवसांनंतर पण 1 वर्षाच्या आत दिली तर लेखी परवानगी आणि ₹50 विलंब शुल्क भरावे लागणार आहे. आणि जर 1 वर्षानंतर नोंदणी करायची असेल तर सक्षम अधिकाऱ्याच्या आदेश आणि ₹100 विलंब शुल्क आवश्यक असेल. पुढचा सहावा मुद्दा आहे आता शोध शुल्क प्रमाणपत्र शुल्क आणि उपलब्ध प्रमाणपत्रासाठी नवीन शुल्क निश्चित करण्यात आले आहे. शोध शुल्क ₹20, प्रत्येक प्रमाणपत्र ₹50, नोंद उपलब्ध नसल्यास प्रमाणपत्र ₹20. आता पुढचा बघा, सातवा आणि महत्वाचा मुद्दा. सरकारने जन्म, मृत्यू आणि दत्तक घेतलेल्या मुलांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आणि अधिक तपशील मागवले जाणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण नाव लिहिणे बंधनकारक आहे. तारीख आणि पत्ता निश्चित स्वरूपात असणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध केली आहे. उशिरा नोंदणीसाठी नवीन शुल्क, नवीन अर्ज नमुने लागू शकतात. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा महाराष्ट्र शासनाच्या नवीन GR गॅजेट आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.